नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अशा वेळी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग अर्थात भाग 13वा. पण तत्पूर्वी अजूनही तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, ते प्रेस करा. येणाऱ्या 3 पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी यापुढे कुठल्याही कादंबरीचा भाग किंवा कथा चॅनलवर अपलोड केली की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सगळ्यात पहिल्यांदा. चला श्रोते हो, सुरू करूयात सुरेश वैद्य लिखित अशा वेळी या कादंबरीचा भाग 13वा. त्या रात्री जेवण वगैरे झाल्यावर आनंदानं आवराआवर करून इरा स्वयंपाकघराबाहेर पडली. तिने हॉलमध्ये बघितलं, राहुल नव्हता. हॉलचं दार, खिडकी बंद होती. मग तिच्या लक्षात आलं की वाऱ्याचा जोर कमी होता, म्हणजे बहुतेक तो बाहेर चक्कर मारायला गेला असणार. पुढचं दार बंद होतं, म्हणजे मागच्या दारानं गेलेला दिसतो. इरा स्वतःशी पुटपुटली. हॉलमधून ती मागच्या दाराकडे गेली. मागच्या दारातच राहुल बाहेरच्या अंधारात बघत दाराला टेकून उभा होता. इरा त्याच्यापाशी गेली. अरे काय रे, काय करतोयस इथे अंधारात? तिचा आवाज ऐकताच राहुलने फक्त मान मागे वळवली. काही नाही, बरं वाटतं जरा वेळ गप्पा मारत बसायचं का? इराची काहीच हरकत नव्हती. नाहीतरी उद्या ती जाणार होतीच. आजचा दिवस हा एकमेकांच्या सहवासातला शेवटचा दिवस होता. चालेल रे, पण तुला थंडी नाही वाजत? नाही, एवढी नाही, उलट मला बरं वाटतंय. पण मला थंडी वाजतेय. थांब जरा, मी शाल घेऊन येते. इरानं बेडरूममध्ये जाऊन आपली अंगावर घ्यायची शाल अंगावर व्यवस्थित लपेटली आणि ती बाहेर आली. राहुल मागच्या पायरीवर बसला होता. इरा त्याच्या शेजारी अंतर ठेवून बसली. रात्रीचं वातावरण केवढं निराळं, गूढ वाटत होतं. सभोवताली फिरता फिरता तिची नजर आकाशाकडे गेली. आकाश अगदी काळभोर नीरव वाटत होतं, पण चमचमत्या चांदण्यांनी त्याला विलक्षण शोभा आणलेली होती. थोडा वेळ कोणीही काही बोललं नाही. इराला ती शांतता मोडावी असं अजिबात वाटत नव्हतं. रात्रीची ती गूढ शांतता तिला भरभरून प्यावीशी वाटत होती. छान वाटतंय ना? ते शांततेचा भंग करत राहुलनं विचारलं. हां, इरानं नुसता होंकार दिला. रात्र माणसाला फार अंतर्मुख, गप्प करते, नाही? मला स्वतःला रात्र फार आवडते. इरानं नुसतं त्याच्याकडे बघितलं. राहुल दूर नजर लावून हरवल्यासारखा बघत होता. अमेरिकेत आमचा जो ग्रुप होता ना, तो फार उत्साही होता. सगळे अमेरिकन होते, फक्त विहंग आणि मी भारतीय. तर आम्ही पिकनिकच्या वगैरे निमित्तानं इतके भटकलोत, कुठे कुठे गेलो आम्ही. सगळीकडेच मी रात्री एकटा त्यांच्यापासून वेगळा व्हायचो. पाठीवर पडून शांतपणे रात्रीचं आकाशात बघणं आणि स्वतःत हरवून जाणं, हा अनुभव केवढा सुंदर आहे, नाही? हो ना? इरानं त्याला तातडीनं कबुली दिली. पण एक सांगू का तुला? मी रात्रीचं आकाश जास्त बघत नाही. रिकामं रिकामं वाटायला लागतं रे. आयुष्यात कसली तरी पोकळी आहे असं वाटतं आणि कसली तरी गूढ, अनामिक हुरहुर जाणवते बघ. मला शब्दात नाही सांगता येणार, पण कसली तरी वेदना, काहीतरी छे. वैतागून ती थांबली. राहुलला काहीसं हसू आलं. पहिल्यांदाच असं होत होतं की तिला स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडता येत नव्हते. पण त्यांनी उघड हसू दाखवलं नाही. वरकरणी तो म्हणाला, मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते. परत तिथे शांतता पसरली. इरा अगदी कोऱ्या मनानं आकाशाकडे बघत होती आणि अचानक तिच्या कानावर राहुलचा प्रश्न आदळला. इरा, तू कधी कुणावर प्रेम केलंयस? आधी तिला त्याचा प्रश्न नेमका कळला नाही आणि कळला तेव्हा तिच्या डोळ्यासमोर राहुलचाच चेहरा आला. तिला एकदम चक्कर आल्यासारखं झालं. हे कसं झालं होतं? ती राहुलच्या प्रेमात पडली होती चक्क आणि तिला ते कळलंही नव्हतं.
तिच्या बुद्धिनिष्ठ मनानं तिला ते कळू दिलं नव्हतं. म्हणूनच तिला प्रचंड कंटाळा येत होता का, की राहुलपासून दूर जाण्याचा तो एक बहाणा होता? त्याला काय उत्तर द्यावं या विचारात ती काहीशी सुन्न होऊन बसली. राहू दे इरा, तिच्या मौनानं अस्वस्थ होत तो म्हणाला. तुला नसेल सांगायचं तर राहू दे ना. पण इराचं दुसऱ्या कोणावर प्रेम असण्याच्या कल्पनेनं तो कासावीस झाला होता. नाही, तसं नाही, शब्द जुळवत ती म्हणाली. तुला कसं सांगावं त्याचा विचार करत होते. म्हणजे तुझं कोणावर तरी प्रेम आहे? राहुलनं विचारलं, पण त्याच्या आवाजात दम नव्हता. गंमत म्हणजे ते इराच्या लक्षात आलं नव्हतं. कारण पहिलीच वेळ अशी होती की आता तिला झटकन उत्तर देता येत नव्हतं, तर तिला विचार करावा लागत होता. आयुष्यात प्रथमच स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची लाज वाटत होती. कुठला तरी नैसर्गिक संकोच तिला त्यापासून परावृत्त करत होता. काहीसं अडखळत ती म्हणाली, तुझा प्रश्न फार गंभीर आहे रे. कारण प्रेम म्हणजे नक्की काय तेच मला अजून समजलेलं नाही. म्हणजे असं की त्याचं मला ना विश्लेषण नाही करता आलं. तिचं कोणावर प्रेम वगैरे नाही या कल्पनेनं राहुल सुखावला आणि त्या भरात म्हणाला, अगं पण विश्लेषण कशाला करायचं? काय ते मला समजत नाही, पण माझ्याकडनं ना प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जातं. तुझा प्रॉब्लेम हा इरा की तू नको तेवढा विचार करत असतेस. मग त्या नादात त्या क्षणाचा आनंद तुझ्या हातून घसरून जात असणार. पण खरंच ना, प्रेम म्हणजे काय? आपल्याच नादात ती म्हणाली. ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच का बसतं? शरा आंटीचं उदाहरण घे. त्यांचं चंद्रकांत पंडितवरच का प्रेम बसलं? त्यावेळेस इतरही मुलं होती. पप्पांचा मामेभाऊ मुकुंद काका होता. पण तरीही त्यांचं पप्पांवरच का प्रेम बसलं? त्या क्षणाची ती गरज असते का? म्हणजे असं की त्या क्षणी आपल्याला प्रेम करावंसं वाटलं म्हणून आपण त्या क्षणी उपलब्ध असणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. मग ती व्यक्ती आपल्याला अनुरूप असो वा नसो. आपण एखाद्या व्यक्तीवर ती विशिष्ट व्यक्ती म्हणून प्रेम करतो का आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी एखाद्या माणसात आढळतात म्हणून त्याच्यावर प्रेम करतो? म्हणजे मग पर्यायानं आपण आपल्यावरच प्रेम करत असतो का? दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आपण स्वतःलाच शोधत असतो का? राहुल थक्क होऊन तिच्याकडे बघत होता. माय गॉड, यू आर रिअली फिलॉसॉफर, तो म्हणाला. राहुल, इरा त्याच्याकडे बघत म्हणाली, तू केलंयस का कोणावर प्रेम? हे बघ, मी काही तुझ्यासारखा या गोष्टीचा कधी खोल विचारच केलेला नाहीये. प्रेमाचा माझ्या लेखी साधा सोपा अर्थ म्हणजे एखादी मुलगी आवडणे, म्हणजे मला तिच्याबद्दल फिजिकल अट्रॅक्शन वाटणं, ती आपलीच असावी असं वाटणं. इरा गंभीरपणे त्याचं बोलणं ऐकत होती. मग तो थांबताच तिने विचारलं. मी 22 वर्षांचा असताना एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. ती ऑस्ट्रेलियन होती. पण 2 महिने देखील आमचे संबंध टिकले नाहीत. का? माझ्या लक्षात आलं की तिचं माझं जमणार नाही. आपली प्रेयसी ही निव्वळ आपलीच असावी या मताचा मी आहे. मग मला तू जुनाट म्हण, पझेसिव्ह म्हण, पण मला तिचं इतर मुलांबरोबरचं हिंडणं फिरणं अजिबात आवडायचं नाही. ज्या पद्धतीनं ती माझ्याशी वागते बोलते त्याच पद्धतीनं ती दुसऱ्या मुलांशी बोलत असलेली मला सहन व्हायचं नाही. अच्छा, मग आमचे संबंध तुटल्यानंतर मला वाटलं की बहुतेक युरोपियन संस्कृतीचं आणि माझं नाही पटणार. त्यानंतर 24व्या वर्षी आणखीन एक मुलगी माझ्या आयुष्यात आली. ती मात्र भारतीय होती, पण हे संबंध सुद्धा पहिल्याच प्रकरणाच्या वळणावर गेले. का रे बाबा? इरानं हसत हसत विचारलं. तिच्या डोक्यात स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि अशा भलत्या भलत्याच कल्पना होत्या. नवरा म्हणजे घरगडी वगैरे असल्याच्या थाटात ती नवऱ्याला वागवणार होती असं तिने मला ज्या अटी सांगितल्या ना त्यावरून तरी मला वाटलं. इरा न राहून मोठ्यांदा हसली. एकंदरीत काय तर तुझ्या सगळ्या प्रेमप्रकरणांचा या तऱ्हेनं बोऱ्या वाजला का? सगळ्या नाही ग, फक्त 2.
पण त्यानंतर कानाला खडा लावला. म्हटलं, जी गोष्ट आपल्याला समजत नाही त्याच्या भानगडीत आपण पडायचंच नाही. मुलींच्या जवळ प्रेम बीम या नावाखाली जाण्यापेक्षा सरळ सरळ व्यवहार म्हणून जावं, ते फायदेशीर ठरतं. बाप रे! अरे एवढ्या काही सगळ्या मुली वाईट नसतात. ते आत्ता कळलं ना मला, राहुल म्हणाला. प्रामाणिकपणे सांगतो इरा, तुला भेटल्यावर, तुझ्या सहवासात राहिल्यावर आणि तुझे विचार कळल्यावर मला खरी मुलगी म्हणजे काय ते कळलं. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. स्वतंत्र वृत्तीची जपणूक करून स्वतःच्या स्त्रीत्वाचा बाजार मांडतात. स्वतंत्रता शेवटी बुद्धीच्या प्रगल्भतेवर तर अवलंबून असते ना. अरे 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 पुरे पुरे पुरे. इरा त्याच्या कौतुकानं सुखावत पण वरकरणी लटक्या भीतीनं म्हणाली, इतकी स्तुती करू नकोस रे, नाही तर मलाच शंका येईल मी कोणीतरी अवतार वगैरे असून अज्ञ लोकांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर आली आहे. वेल, जोक सोडून दे इरा, राहुल काहीसा गंभीरपणे म्हणाला. पण तुझ्याकडे पाहिलं की वाटतं की तू तुझ्या प्रेमाशी फार एकनिष्ठ राहशील. समजा काही कारणानं तुमचं जमलं नाही तरी तू फक्त त्याची म्हणून राहशील, कारण तुझ्या निष्ठा फार कडव्या आहेत. इरा आश्चर्यानं त्याच्याकडे बघत होती. राहुलनी तिचं वागणं किती अचूक सांगितलं होतं. ते शक्य होतं. राहुलवरचं प्रेम व्यक्त नाही करता आलं तर ते मिळत नाही म्हणून कुणाशी तरी लग्न करून तात्पुरती सुरक्षितता मिळवणं तिला कधीच शक्य झालं नसतं. फार कशाला तिने ते मगाशीच ठरवूनही टाकलं होतं. बरं मला सांग, तू नाही पण तुझ्या मागे कोणी लागला का नाही? राहुलने तिला विचारलं. नाही, काही कल्पना नाही रे, कारण मागे बघायची मला सवयच नाही ना, इरा गमतीनं म्हणाली. आणि पुढे म्हणाली, पण तुला म्हणून सांगते, दोघा तिघांनी माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या नवऱ्याला मध्यस्थी घालून मला विचारलं होतं. अच्छा, मग तू काय केलंस? काही केलं नाही. तिला म्हटलं गप्प बैस. त्याला खरोखर माझ्याबद्दल काही वाटत असेल तर तो प्रत्यक्ष मला येऊन विचारेल की. मध्यस्थी घालून प्रेम करणारे नाही आवडत मला. अशी माणसं माझ्या दृष्टीनं फार धोकादायक असतात. वेळ आलीच तर ते माझ्या मनात काही नव्हतं म्हणून मध्यस्थावर ढकलून मोकळं होऊ शकतात. हां, हे बरोबर आहे. अशा प्रकरणात थेट विचारणं जास्त चांगलं. मग पुढे काय झालं? त्याने विचारलं तुला? कुठलं रे, काही झालं नाही. पण समजा इरा, तुलाच उद्या एखाद्या मुलाबद्दल काही वाटायला लागलं तर? त्याच्या प्रश्नानं इरा एकदम गप्प बसली. मग उठत म्हणाली, रात्र बरीच झाली राहुल, चल, मलाही झोप यायला लागली आहे. हे म्हणत असताना तिने त्याची नजर टाळली होती. त्याच्या उठण्याची वाट न बघता इरा तडक आपल्या बेडरूममध्ये चालती झाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघणाऱ्या राहुलच्या ओठांवर मात्र खुशीचं एक मंद स्मित तरळत होतं. राहुलला उत्तर मिळालेलं होतं. सकाळी इराला जाग आली, पण नेहमीसारखं झटकन न उठता ती तशीच पडून राहिली. आता फक्त काही तास तिचं इथलं वास्तव्य उरलं होतं. काल रात्री राहुलचा तो प्रश्न डोक्यात ठेवून ती झोपली होती आणि आता उठल्यावरही तिच्या डोक्यात तेच होतं. खरंच काय करणार आपण? आपलं त्याच्यावर प्रेम बसलंय, पण ते आपल्याला व्यक्त तर करता येत नाहीये. कसं व्यक्त करावं, कसं सांगावं त्याला? आपण इतक्या रुक्ष कोरड्या आहोत याचा इराला विलक्षण राग आला. थोडा जरी ओलावा, रोमॅन्टिकपणा आपल्यात असता तर आपण हे त्याला सूचित करू शकलो असतो. इरानं एक उदास सुस्कारा सोडला. संथपणे ती उठली, ब्रशवर पेस्ट घेऊन बाहेर आली. राहुलही उठला होता. गुड मॉर्निंग इरा, तो म्हणाला आणि मग तिच्याकडे आश्चर्यानं बघत म्हणाला, तू चष्मा नाही घातलास? नकळत इराचा हात डोळ्यांवर गेला. ती काहीशी ओशाळली. अरे खरंच की, अशी कशी विसरले मी? चल, हे बघ, माझं सगळं आवरून झालंय, तुझं आवर, तोवर मी कॉफी करतो. मान डोलावून इरा बाथरूममध्ये गेली. दात घासून तिने तोंड धुतलं, पण आता जाण्याच्या कल्पनेनं उत्साहच वाटत नव्हता. असं वाटत होतं परत वादळ यावं. स्वतःचं आवरत, स्वतःला सावरत इरा बाहेर आली. इतकं दुबळं होऊन तिला चालणार नव्हतं. ब्रश आणि पेस्ट सुटकेसमध्ये टाकून चष्मा लावून इरा स्वयंपाकघरात आली. राहुल खरोखर कपडे घालून तयार होता. मंद निळ्या रंगाचा हाफ शर्ट
आणि निळसर करड्या रंगाची भारी कापडाची पॅन्ट त्याला विलक्षण शोभून दिसत होती. त्याच्याकडे बघताना कुठल्याही पुरुषाबद्दल कधी जाणवली नाही इतकी तीव्र ओढ तिला त्याच्याबद्दल जाणवली. अजून थोडा वेळ, मग दोघांच्याही वाटा वेगळ्या होणार होत्या. नुसत्या कल्पनेनं देखील तिला छातीत कळ आल्यासारखं वाटायला लागलं. खाली मान घालून ती नुसती बसून राहिली. राहुलनं तिच्यापुढे कॉफीचा मग सरकवला. इरानं यांत्रिकपणे मग उचलला, तोंडाला लावला, शांतपणे कॉफी संपवली. समोर लक्ष गेलं तर राहुल आश्चर्यानं तिच्याकडे बघत होता. तुला बरं नाहीये का इरा? का रे? गोंधळून तिने विचारलं. अगं, कॉफीत फक्त 1 चमचा साखर होती. आपली अवस्था त्याच्या लक्षात आली म्हणून इरा ओशाळली. अरे, मी जरा नादात होते त्यामुळे माझ्या नाही लक्षात आलं. राहुल त्यावर काही बोलला नाही. तिला म्हणाला, हे बघ, तुझं तू आवर, तोपर्यंत मी गाडी पुढे आणतो आणि सामानही ठेवतो. मान हलवून इरा बेडरूममध्ये आली. जितक्या हळू आवरता येईल तितक्या हळू तिने आवरलं, पण शेवटी आवरून झालंच. बेडरूमवरून एकवार नजर फिरवून आपलं सामान घेऊन ती बाहेर आली. पॅसेजमध्ये जाऊन तिने मागचा दरवाजा बंद केला. स्वयंपाकघराची खिडकी बंदच होती. सामान घेऊन ती बाहेर आली. राहुल आतच येत होता. तिला बघताच तो बाहेर गेला. इरा बाहेर येताच त्याने दाराला कुलूप लावून टाकलं. दोघे जण त्याच्या गाडीपाशी आले. इराचं सामान त्यांनी मागच्या डिकीत ठेवलं. बँगलोरपर्यंत आपण बरोबर जाऊयात, तो म्हणाला. इरानं चुपचाप मान डोलावली आणि ती त्याच्या शेजारी बसली. गाडी हळूहळू फाटकातनं बाहेर पडली, रस्त्याला लागली. इरा मागे वळून त्या छोट्या बंगलीकडे बघत होती आणि ती बंगली मिनिटागणिक तिच्यापासनं दूर जात होती. 3 दिवसांपूर्वी ती इथे आली होती. किती वेगळी होती ती. आणि आता इथून परत जाणारी इरा कितीतरी वेगळी होती. काही गोष्टी गमावल्या होत्या, पण काही गोष्टींचा अर्थही तिला समजला होता. आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य वेगळं होतं आणि यानंतरचं कुणास ठाऊक कसं असणार होतं. कारण ज्या काही जवळच्या आणि मोजक्याच व्यक्ती तिच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनल्या होत्या, त्यात आता राहुलची भर पडली होती. आणि त्याचा नंबर बराच वर लागत होता. पण त्याचबरोबर तो तिच्या आयुष्यात असेल का नाही याबद्दल मात्र तिला खात्री नव्हती. बंगली हळूहळू दिसेनाशी झाली. इराच्या डोळ्यांवर पाण्याचा धूसर पडदा तयार झाला होता. मान आत वळवून ती समोर बघायला लागली. राहुलही गप्प बसून कार चालवत होता. कसे कोण जाणे, पण इराला आतून कढ यायला लागले. स्वतःवर संयम ठेवायचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. राहुल समोर स्वतःचा दुबळेपणा तिला दाखवायचा नव्हता. स्टँड दिसायला लागला तशी राहुलकडे न बघता ती म्हणाली, इथे गाडी थांबव, मी इथून जातीये. का? राहुलनं आश्चर्यानं विचारलं. प्लीज मला सोड इथे, इरा म्हणाली आणि अचानक तिला रडायला यायला लागलं. पप्पा वारल्याचं कळलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. त्यांचं प्रेत पाहिल्यावरही ती रडली नव्हती. ओठ घट्ट मिटून तिने ते आतल्या आत जिरवलं होतं, पण आत्ता मात्र तिला रडू आवरेना. तिच्या प्रयासांना न जुमानता डोळ्यातनं अश्रू बाहेर यायला लागले. तरीही त्यातून ती राहुलला प्लीज मला इथे सोड म्हणतच होती. गाडी पुढे नेली आणि राहुलनं ती एका कडेला थांबवली. हुंदके देऊन रडणाऱ्या इराचा चष्मा त्याने डोळ्यांवरनं काढून बाजूला ठेवला. मग बोटांनी तिचे अश्रू पुसत तो म्हणाला, तुला मध्येच सोडून देण्यासाठी मी गाडीत घेतलेलं नाही इरा. रडता रडता इरानं वर त्याच्याकडे बघितलं. राहुल स्वच्छ हसला. आठवतंय का इरा, तू काल म्हणाली होतीस आपल्या आईवडिलांनी निर्माण केलेल्या घटनांच्या साखळीतले आपण शेवटचे दुवे आहोत. आणि ते खरं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या घटनांची साखळी आपल्या एकत्र येण्यानंच थांबणार आहे आणि ती आपल्याला थांबवायची आहे. खरं आहे ना?
बोलता बोलता राहुलने तिला मिठीत ओढून घेतलं. त्याच्या बळकट मिठीत निशंकपणे शिरत असलेल्या इराचं लक्ष त्याच्या बाजूच्या खिडकीतनं बाहेर गेलं. आकाश आता अगदी स्वच्छ दिसत होतं. वादळ संपलेलं होतं. श्रोते हो, ही होती सुरेश वैद्य यांची कादंबरी अशा वेळी. या कादंबरीचे सर्व भाग तुम्हाला नक्कीच आवडले असतील. हे सर्व भाग लाईक करा. प्रत्येक भाग कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आणि ह्या कादंबरीचे व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत वैद्य सरांची ही कादंबरी पोहोचेल. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.